सोलापुरात शहर मध्य विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळपासून विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू होती। त्या दरम्यान उमेदवाराचे चिन्ह असलेल्या स्लिपा वाटल्याबद्दल MIM पक्षाच्या 8 कार्यकर्त्यांविरुद्ध 2 गुन्हे दाखल झाले आहेत। पहिली घटना बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास कुर्बान हुसेन नगर येथे घडली। विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालू असताना निवडणुकीच्या 48 तासांपूर्वी उमेदवाराचा प्रचार करण्यास, चित्रफिती लावण्यास, उमेदवाराचे फोटो व चिन्ह असलेले साहित्य आदी बाबींना मनाई करण्यात आली होती। असे असताना देखील कार्यकर्त्यांनी सार्वजनिक रोडवर MIM पक्षाचे उमेदवार फारुख शाब्दी यांचा फोटो व पक्षाचे चिन्ह असलेल्या मतदान स्लिपा मतदारांना वाटल्या आहे। पक्षाचा व उमेदवारांचा प्रचार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे। या प्रकरणी प्रभाकर देडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौस मशाक शेख वय 30, गौस सय्यद शेख वय 30, सरफराज कय्यूम पटेल वय 19, इरफान इक्बाल शेख वय 30, सर्व राहणार कुर्बान हुसेन नगर, सोलापूर यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दुसरी घटना मौलाली चौक येथे घडली। सार्वजनिक रोडवर MIM पक्षाचे उमेदवार फारुख शाब्दी यांचा फोटो व पक्षाचे चिन्ह असलेले मतदान स्लिपा मतदारांना देऊन पक्षाचा व उमेदवारांचा प्रचार करत होते। यावेळी दस्तगीर नबीलाल शेख वय 27 वर्षे, एजाज अहमद लालसा पिरजादे वय 36 वर्षे, जावेद खाजामियो सय्यद वय 36 वर्षे, तौसिफ अब्दुलगनी शेख वय 35 वर्षे, सर्व राहणार मौलाली चौक सोलापूर यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास फौजदार साखरे व जगताप हे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।